विनर वर्सेस विनर हे मॅच खेळायची आहे, लक्षात असू द्या सेकंड राऊंडची. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एक सामना आणखीन एक प्रेक्षकांच्या बैठीला येतो. एका बाजूला भूमी 11 बंडा संघ जगन्नाना पाटील पुरस्कृत, दुसऱ्या बाजूला अजय गायकवाड रायगडचा टायगर पुरस्कृत SBCC उमरोली संघ. मॅच लावते सुरुवात. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून त्याच कर्जत तालुक्यातील एक जबरदस्त आवाज आमचे साथी समालोचक पियुष बाबरे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच ऑल कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 4 पर्व यशस्वी झालेले त्या स्पर्धेचे आणि त्या 4 पर्वांच्या यशाची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा. गोल ऑफ करतात. फटका भावेश लोंगलेचा बरसलाय, लॉंगॉनच्या वरतून पाठवलाय षटकार. जोएली खरवई मानकिवली रिक्षा स्टँडचे लीडर सन्माननीय अनंता पंढरीनाथ धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. थँक्यू. आघाडीची जोडी आपण पाहतायत. रायगडचे टायगर अजय गायकवाड यांना पुरस्कृत केलेले SBCC डॅनियल 11 संघ इन ऍक्शन. कमी गतीने टाकला, आडवा पाटनं टर्न करतात. डीप मिड विकेट सीमा पार, खेळाडूला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4 चौका. डीजे जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये अजय गायकवाड प्रस्तुत त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला SBCC उमरोली संघ इन ऍक्शन. 11 धावा आतापर्यंत. आडवा बाटनं फटका टर्न करतायत. आडवा बाटनं फटका खेळलेला सरळ आला डीप मिड विकेट मध्ये. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. दोन्ही ओपनिंग पेअर आपण पाहतात आघाडीच्या जोडीच्या स्वरूपामध्ये शरद बुंदाटे आणि भावेश लोंगलेला संधी मिळालेली आहे, कारण सातत्याने आपण नेहमी चित्र पाहिलेला. एक तर रत्नदीप नाहीतर साहिल लोंगले. क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगला क्लिअर करत सरळ चाललाय चेंडू. खेळाडू कक्षाला दिली आहे सलामी. सेकंड बाउन्स नंतर बॉल सीमा पार. धावा 4. आणखीन एक सुंदर चौका. थँक्यू डीजे. आता शरदच्या बाटमधून आलाय सुंदर चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 16 या धावसंख्येवरती. विध्वंसक सुरुवात करून देण्यासाठी ओळखला जाणारा शरद इन ऍक्शन. जगन्नाना पुन्हा एकदा तयार. हो, राऊंड द स्टंप्स. आताच्या वेळेला चांगला चेंडू फेकला. अँगल नुसार चेंडू बाहेर टर्न होत असताना चल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला. पहिलं षटक कंप्लीट होत आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर उमरोली संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 16 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा सामना म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटक इथून पूर्ण झालेलं आणि उमरोली संघानं धावा बनवला त्या पहिल्या ओव्हरमध्ये विथआउट लॉस 16 ऑन स्कोर कार्ड. सुरू असलेला सामना तुम्ही एन्जॉय करत आहात, परंतु यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर खेळवली जाणार आहे. त्या कारणास्तव फर्स्ट मॅचच्या विनर टीमला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की आपण कुठेही जाऊ नका. जू नांदुरकी संघाला आमची नम्रतेची विनंती की आपण खेळाडू कुठेही जाऊ नका. आकाश धुळे मॅन फ्रॉम पाषाणे यांच्या वतीनं अशोक धुळे मॅन फ्रॉम पाषाणे यांच्या वतीनं उमरोली संघाला शुभेच्छा आलेले. जे कारगिल चषकाचे यशस्वी आयोजक राहिलेले त्यांच्या वतीनं उमरोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर उमरोली गावचे जावं म्हणजे उमरोलीकरांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यांचं स्वागत. अटॅक करतात, थांबेल त्यांना भावेश कसला आता सरळ उडवलाय लॉंग ऑन सीमा पार जितका उंच तितका लांब
आणखीन एक सुंदर फटका, षटकार. मांडा संघाचा विचार केला तर या विभागामध्ये आल्याच्या नंतर देखील मांडा संघाचा परफॉर्मन्स हा जबरदस्त राहिलेला. खास करून नाईट स्पर्धेमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये या संघाचं आवर्जून नाव घेतलं जातं, परंतु आता भावेश बरसतोय. हाफ ट्रॅकर टर्न करतात ऑन साइडला, मिड विकेटला जेलची शक्यता. खेळाडू पोचले डाऊन द बॉल, कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाहीये, पकडली आहे जेल. फलंदाजीतून बाद होते. नौशादनं सुंदर झेल कंप्लीट करत असताना धक्का पहिला बसलाय उमरोली टीमला. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या 22ला पहिला गडी बाद. लेट खेळले, डबल माइंडेड फटका होता भावेश लोंगलेचा. तेच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. डावा हात त्यानं वाकवला, त्या कारणास्तव फटका क्लिअर होऊ शकला नाही, खेचून मारला होता. श्रीराम परशुरामजी खांबाळे साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये अशोक आलेत. पहिल्याच बॉल वरती षटकार आल्याच्या नंतर सेकंड बॉल वरती विकेट इथून मिळत असताना वुडलेंथ वरती पिच झाला. थोडासा अपेक्षाऊन चेंडू खाली राहिलेला. सबमरीन डिलिव्हरी होती. एक्सप्रेशन, विकेट किपरचे एक्सप्रेशन फलंदाज हर्षलचे भरपूर काही या चेंडूवरती सांगून जातात. थोडासा नॉर्मल स्कीड झाला चेंडू, त्या कारणास्तव थोडासा टर्न देखील होतोय आणि तेच ओळखलं विकेट किपरनं देखील. त्याला देखील या चेंडूचा अंदाज आला नसावा. बॉल होतो यार, लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागली आहे, जेलची शक्यता होती. चांगले प्रयत्न होते विकेट किपर कडून, कारण चेंडू तितकासा वेगाने आला होता. एज लागल्याच्या नंतर त्या चेंडूचा वेग धुनावतो आणि त्या कारणास्तव आपण पाहतात हे एफर्ट विकेट किपरचे चांगले होते. सुरुवातीला जंप लगावली, सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील ट्राय झाला होता केतन यांच्या वतीनं, परंतु 1 रन या बॉलवर मिळते. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत जाऊन पोहोचलेल्या त्या 23 या धावसंख्येवर. हो, चांगला चेंडू आहे, अपरकटचा फटका सरळ चाललाय, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरद बुंदाटे यांच्या बॅटमधून आलाय, सुंदर चौकार. चांगला वापर केला, बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका. पाहिलं की जवळपास खेळाडू नाहीये, त्या कारणास्तव थोडासा वेळ घेतला फटक्यासाठी, रूम बनवला आणि त्यानंतर डीप कव्हर पॉइंटला आलेला हा सुंदर चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 27. शेवटचा अंतिम चेंडू स्वीप करायचं होतं, थोडेसे लवकर खेळले, फ्रंट फुटला बाहेर काढत आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. शरद यांना लेग बायचे सिंगल फलकावरती ऍड होत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवरती. उमरोली संघ इन ऍक्शन आहे, त्यांचा अगेन्स्ट मांडा टीम इन ऍक्शन. आणि हे तुम्ही क्षणचित्र पाहतात. जाणता राजा क्रीडा मंडळाने घेतलेली विशेष मेहनत हे संपूर्ण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून तांडेल डेकोरेटर्स यांच्या वतीनं सुंदर असं नीटनेटकं आयोजन. त्यानंतर आपण पाहताय लख प्रकाश पडलेला, जवळपास 10 टॉवर्सच्या साह्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 38 सर्कल, जणू काय LED लाईटच्या माध्यमातून पूर्णपणे हायलाईट करण्यात आलेला, हायलाईट झोन बनवलेला आहे संपूर्ण क्रीडांगणाला. म्हणूनच या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर राहिलेले, साता समुद्र पार जाऊन पोहोचलेली आहे. कारण ही स्पर्धा होणं ही खऱ्या अर्थानं भरपूर जणांची इच्छा असते, कारण भरपूर संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असतो. 2024 मधला डिफेंडिंग चॅम्पियन SBCC उमरोली संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या संघामध्ये साहिल लोंगले अनुपस्थित तुम्हाला नक्की जाणवेल, कारण ISPL चा फॉर्मॅट त्या खेळाडून ॲज अ टेप बॉल बॉलर म्हणून देखील गाजवला. चेस करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल. 3rd ओव्हर मध्ये संकेत आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. आशाभूत नजरेने बघतात जरूर शरद होते स्ट्रायकिंग एंडला. डॉट बॉल. पंचांचं विशेष कौतुक करूयात, व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम दी अंपायर. 28 ला 1 गडी बाद. ओव्हर नंबर 3. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता, लेग स्टिकला यावेळी चेंडू मिस करतो. वाईट बॉल.
पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते. टीमची टोटल आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवर. सरळ खेळतायत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. लॉंग ऑनला सेकंडचा कॉल. हो, ॲक्युरेट थ्रो, बॉल सेंडला जबरदस्त फेकी होती लॉंग ऑनच्या वतीनं. फक्त 1 रन या बॉलवरती. टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे. थोडंसं क्रॉस व्हेरीफाय आम्ही करत आहोत. साहिल लोंगले तुम्हाला अनुपस्थित दिसेल. 2024 मध्ये या संघाला चॅम्पियन करण्यामागे त्या खेळाडूचा सिंहाचा वाटा होता. 30 धावा धावा पुस्तकावरती आता जॉईन झालेल्या आहेत. 1 सिंगल या बॉलवरती मिळते. तिसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संकेत, चांगला चेंडू आहे, वेगाने टाकला शरीरापासून दूर. वाईट बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करून बॅकफुटला वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न हर्षल लोंगले यांच्या वतीने चालू आहे. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचलेली आहे. कोलात होता चेंडू, लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला आहे. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत संकेत यानं इकॉनॉमिकल षटक टाकलेलं आहे. 4 ओव्हरच्या या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये या कमबॅकची तुम्हाला गरज असते. खोलत होता चेंडू, सरळ बॉलच बॅक ड्राईव्ह, रनआउटची शक्यता, रिस्क घेतलेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट थ्रो झाला, परंतु 1च रन मिळते. या 1 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. जबरदस्त सामने आज मैदानाच्या आतमध्ये रंगतील यातील मात्र काही शंका नाही आहे. ज्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अखेर आपण पाहतोय अंतिम दिवस रात्र क्रिकेटचं फॉर्मॅट आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. मांडा वर्सेस उमरोली या 2 टीम मध्ये. फुल टॉस आहे, मिस केला, एज लागून पाठीमागे बॉल चालला, रनआउटची शक्यता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हर्षल क्रीज मध्ये थांबला होता, त्या कारणास्तव 1 रन या बॉलवरती कंप्लीट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आता 1च्या मदतीनं 34 या धावसंख्येवरती. 34 ऑन स्कोर कार्ड. हर्षल होते स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्राईक रोटेट होते. हर्षल लोंगले याचा विचार केला तर अंडर 19चा असताना हा खेळाडूनं बातांच्या रजनी स्पर्धेमध्ये बाईक मिळवली. हा इतिहास त्याच्या नावावरती संपूर्ण कर्जत तालुक्याच्या वतीनं आज रिप्रेझेंट करतायत आपल्या संघाला. आतापर्यंत 34 आहेत. संकेतचं विशेष कौतुक करू. जरी संकेतला विकेट मिळाली नसेल, परंतु जे धावफलक सशाच्या गतीनं धावत होतं त्याला आता कासवाची गती दिलेली, खास करून संकेतनं. फार कमी वेग आहे त्यांच्याकडे, परंतु अचूक टप्पा त्याच्या कारणास्तव ते मैदानाच्या आतमध्ये विशेष असे गोलंदाजी करू शकलेले आहेत. आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिलेला भूमी 11 मांडव टीमचं 3rd ओव्हर इन प्रोग्रेस आहे. लॉफ करतात ऑन साइडला, फटका क्षेत्ररक्षक जज करतात. डीप मध्ये पोहोचलेत आणि झेल सोडेल ते मांडा संघाचे फिल्डर कसले. आणखीन एक झेल इथून कंप्लीट करण्यात आलेली आहे. फलंदाज इथून बाद होतो. शरद बुंदाडीच्या स्वरूपामध्ये उमरोली संघाला दुसरा महत्वपूर्ण धक्का बसतोय. 34ला 2 गडी बाद. थॉमस डिजे हे पाहतात आपण स्क्रीनवरती बर्ड आय व्ह्यू, ड्रोन व्ह्यूच्या साह्यानं. आणि त्यानंतर आपल्या दोन्ही आयोजकांचं आपण चेहरे ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांच्याच स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 34 वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो रत्नदीप लोंगले. पॉवर हिटर, स्लॉग हिटर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. आता या मॅच मध्ये त्याला स्लॉग हिटिंग करायचे. कमी गतीने टाकलाय, भरपूरच दूर आहे शरीरापासून. 1 रन या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळते. व्हाईट बॉलची ही सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवरती. नौशाद बॉलिंग साठी आलेला ओव्हर नंबर 4 मध्ये. 4 ओव्हरची मॅच तुम्ही पाहता. 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केले जाईल SBCC उमरोली या संघाच्या वतीनं. संकेतचं कौतुक करू, ज्याप्रमाणे आपल्या टीमसाठी त्यानं कमबॅक करून दिलेलं. हाफ ट्रॅकर आडवा पाटणं हॅमर केला, बेसबॉल हिट होता, सरळ मिड विकेट सीमा पार पाठवला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स 4 रन.
थोडासा चेंडू हरकत करून गेलाय. आपण पाहतो क्रीज वरती पडल्याच्या नंतर आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू ऑब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. तुटून पडला हर्षल लोंगले, त्यावरती बेसबॉल पद्धतीचा हिट होता, फोर्स केलं आणि त्यानंतर बरोबर काउफेस आणि मिडविकेटच्या मधून चेंडू सीमा पार पाठवला चौकारासाठी. 4 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावसंख्येवरती. 39 स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक आता बाकी राहिलेल्या पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात इथून केलेली आहे. कमी गतीने टाकला, वृक्ष साह्यानं उडवला समोर, लॉंग ऑफला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल, पकडली आहे जेल, संकेत होते आणि त्यानं ती जेल सहजतेनं स्वीकारलेली आहे. धक्का तिसरा लागलेला हर्षल लोंगलेच्या स्वरूपामध्ये SBCC डॅन 11 उमरोली टीमला. ज्या गाण्याला उभ्या महाराष्ट्रानं प्रेम दिलं ते अटक करावं पुण्यात, या गाण्याचे फेम अजयजी गायकवाड यांच्याच वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे. डॅन 11 SBCC उमरोली या संघ. 39 धावा. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता, क्लीन बोल्ड पाठीमागून यस्त्या उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत. गणेश गारे मैदानाच्या बाहेर परततोय. जबरदस्त कमबॅक संकेतचं. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये नौशदनं आपल्या टीमला सलग 2 विकेट मिळवून दिलेले आहेत. फलंदाज बाद. मध्ये आपण पाहिलं नौशादचा हा चेंडू बरोबर यॉर्कर लाईन वरती पडला आणि त्यानंतर मधली यष्टी अक्षरशः वाकवली आहे नौशादनं. जबरदस्त पद्धतीचा चेंडू. फ्लाईट दिली होती त्या कारणास्तव बॉलला व्यवस्थित जज करू शकले नाही आणि त्या कारणास्तव यॉर्कर बॉलला मिस केला गणेश घारे यांना आणि विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये संकेतने 6 दिल्या. आता चौथ्या ओव्हरमध्ये नौशादनं जवळपास 2 विकेट फक्त 5 धावा देऊन घेतलेल्या. रत्नदीपला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये, ही विशेष गोष्ट राहिलेली आहे मांडा टीमसाठी, कारण जो पॉवर हिटर आहे त्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्यात आलेला आहे. आता चेतन लोंगले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. 39 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. 39 स्कोर कार्ड. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. शेवटचे 3 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला. लेफ्टी बॅटरसाठी फिल्डिंगची व्यूवरचना बदलत असताना मिडॉन आतमध्ये ठेवला, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑन काउ फेस मिड विकेट आणि बरोबर डीप स्क्वेअर लेगला खेळाडू प्लेस करण्यात आलेला. अंतिमचे 3 बॉल. 39ला 4. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, हीच आम्ही विनंती दोन्ही टीमला करत आहोत प्लीज. 39 फॉर 4. अंतिमचे 3 बॉल. कमी गतीने टाकलाय, पाठीमागे चाललाय चेंडू. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्ट्राईक हवी रत्नदीपला. फिंगर गोज अप बाय द अंपायर. चेतनच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागतोय उमरोली संघाला. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आलेल्या. नौशाद यांच्या वतीने काय जबरदस्त कमबॅक आपल्या संपूर्ण टीमला मिळवून दिलाय. क्रॉस बॅटेड फटका लॉफ करायचा होता. कमी गतीने टाकलेला हा चेंडू डॉट बॉल टाकलेला. इंटरेस्टिंग राहील ऍक्शन रिप्ले कदाचित पाहणं. आता पाहूयात ओम साई MTC.in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. नौशादचा हा चेंडू बॅक ऑफ द हँड होता जवळपास आणि किंचिसा आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू. लॉफकातात फटका रत्नदीपचा. पॉवरफुल फटका आणि धावा देखील या चेंडूवरती पॉवरफुल मिळत असताना अंतिम बॉल वरती डोकला षटकार आणि या 6 धावसंख्येच्या मदतीनं
उमरोळी संघ जाऊन पोहोचलेला 45 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 46 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेला. अंतिम चेंडू रत्नदीप अक्षरशः तुटून पडला. हार्ड लेंथ वरती पिच झाला होता. लवकर लाईनला पीक केलं आणि त्यानंतर सरळ काउफेसच्या वरतून ठोकलेला हा षटकार. शेवट गोर काढतात आणि पहिल्या सत्राचा डावीतून हटपला. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात 45. आता 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. आता पुढच्या सत्रामध्ये या 46 धावा चेस होतात की डिफेंड होतात हे पाहणं उत्सुकताचं राहील. दोन ताकदवर संघ एकामेकाच्या अगेन्स्ट आहेत. आपला आपला परिसर या दोन्ही संघांना गाजवलेला आहे. आता या कासगाव नगरीमध्ये वर्चस्व जर गाजवायचं आहे, या कासगाव नगरीमध्ये या चमचमत्या ट्रॉफीज वरती आपल्या संघाचं जर नाव कोरायचं आहे तर या 46 धावा एकतर चेस होतील नाही तर डिफेंड. मजा येणार आहे मॅच मध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025. आयोजक मी हरेशदादा रावण यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कल्पेशजी भोसले साहेब यांचा आपण या मंचावरती सन्मान करावा. केबी या नावाने प्रचलित असणारं हे व्यक्तिमत्व यास आपल्या बदलापूर क्रिकेट समितीचे पदाधिकारी आणि गेली कित्येक वर्ष त्यांना पाहतोय संयमी नेतृत्व आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. त्यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान शुभमजी पवार हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया या व्यासपीठावरती. ओके, थँक्यू. तर या दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे. तर आमचे कासगावचे सन्माननीय रामदासजी टेंबे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो. तर या मंचावरती सन्माननीय सोमनाथजी शेळके त्याचबरोबर रामचंद्रजी राऊत यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सहर्ष स्वागत केलं गेलंय. आणि आज या डे नाईट फॉर्मॅटमधील 5वा आणि अंतिम दिवस आहे. आणि अंतिम दिवसामध्ये पाहतोय आपण आमच्या मान्यवरांची भरपूर प्रमाणात रेलचेल या मैदाना या व्यासपीठावरती आहे. त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर जाऊया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. मात्र या धाबा चेस झाल्या होतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि सामना जसा सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे आवाज असेल डोंबिवलीचा, आवाज असेल आमच्या घारिवली गावाचा आणि आवाज असेल रोशनजी संतेश सरांचा. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर, थँक्यू सो मच पियुष सर, थँक्यू सो मच राहुल भोईर सर आणि थँक्यू सो मच मॅडी सर. एकूण आज 5 नामवंत समालोचक आपल्या कॉम्बॉक्समध्ये आहेत आणि 46 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये भूमी 11 मांडा या टीमला. नौशाद अन्सारी आणि केतन भाकरे ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये हर्षल लोंगले, अजय गायकवाड पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय. उमरोली आणि त्यांच्या समोर जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार.
परशुरामजी खंबाळे साहेब आणि आदरणीय भाऊ यस परशुरामजी खंबाळे साहेबांचं इथे आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच दोन अँगलमध्ये आपण ॲक्शन रिप्ले पाहतोय. ओमसाई MTC लाईव्हचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 46 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. या पुढील सामना विनर होणार आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. भूमी 11 मांडा या टीमची थोडेसे उशिराने दाखल होत आहेत. फहीम इद्रिसी आणि जयेश राजे कदाचित सामना जिंकले तर नक्कीच इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. अशोक डिंडा देखील पॅडअप करून आहे. रन मशीन खऱ्या अर्थाने मांडाचं वंडर बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी दुसरा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. बदलापूर गावचे गोल्डन मॅन आदरणीय राजेंद्रजी माळी साहेबांच्या माध्यमातून कासगाव चषकाला शुभेच्छा येत आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. राईट मोर द विकेटने आलेत गोलंदाज हर्षल आणि खूप आधीच खेळले. चेंडू थोडासा उशिराने आलाय त्यामुळेच ही लाईन लेन पीक करू शकले नाहीयेत केतन भाकरे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. गोल्डन मॅन आदरणीय राजेंद्र माळी साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच क्रिश किरण शेठ राऊत साहेबांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. गोल्डन मॅन आहेत आणि त्यांचे इथे आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होत नाहीये. डायरेक्ट हिट झालं तर असतं तर नक्कीच कदाचित विकेट देखील धोक्यामध्ये येऊ शकली असती. श्याम टेंबे आणि रोहित राऊत यांचं सुद्धा आगमन झालेलं. रोहित राणे यांचं सुद्धा या मंचावरती आगमन झालंय. त्यांचा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी केतन भाकरे थोडासा संघर्ष करतायत या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 46 धाव बनवायचे आहेत. 4 षटकांमध्ये 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे भूमी 11 मांडा या टीमला. हे ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल. नक्कीच विलोभनीय दृश्य आहेत या ग्राउंडचे आणि पाहिलं गेलं तर पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने आज शेवटची रात्र आहे. 5वी ही रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट. एकूण 48 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आणि अजून 15 ते 16 संघ देखील वेटिंगवरती होते. ज्याप्रमाणे नवनाथदादा राऊत यांनी सांगितलं की जेव्हा हा फॉर्म रिलीज झाला या स्पर्धेचा आणि त्यानंतर अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये 48 संघांनी आपला सहभाग नोंदवला. हे यश आहे. हे सर्व श्रेय जातंय ते म्हणजे जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आणि आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरेश शेठ राऊत यांना. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कासगाव चषकाचं आयोजन. गणेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये 17 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची गरज आहे. नौशादने चौकारने सुरुवात केली होती. त्यानंतर मोठी फटके येत नाहीयेत भूमी 11 मांडा या टीमसाठी. यावेळी चूक केलाय. इनफिल्डच्या वरून पाठवलाय फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. भास्करजी टेंबे आणि मोहन टेंबे यांना विनंती आहे आपण मंचावरती यावा. या
आयोजन कमिटी आपल्याला इन्व्हाइट करतोय. थँक्यू सो मच. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, ती म्हणजेच भूमी 11 मांडा या टीमची. स्विच इट, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार नौशादच्या बॅट मधून. आणि आता मात्र प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे, कारण की प्रेक्षकांना आयवा झेलसाठी रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक असेल. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरेश शेठ राऊत यांच्या माध्यमातून सर्वांसाठी प्रेक्षकांसाठी यस क्या बात आहे 100 रुपयांचं पारितोषिक, एकूण 200 रुपयांचं पारितोषिक असेल. आयवा जेलसाठी षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा, ही नामी संधी आहे प्रेक्षकांसाठी. धावसंख्या आहे 15. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत नौशादच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धाव धावफलकावरती आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. भूमी 11 मांडा या टीमला 14 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय भूमी 11 मांडा, आणि त्यांच्या समोर आहे गायक अजय गायकवाड पुरस्कृत. उमरोली संघ बॅटची गडा, झेल ड्रॉप झालाय आणि रनआउटची संधी आहे. फलंदाज झाले बाद, सॅक्रिफाईस करावी लागते विकेट. केतन भाकरे बॅक टू द पवेलियन. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं मंचावरती आगमन होतं आपल्या बदलापूर वांगणी संलग्न क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या मंचावरती आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अशोक डिंडा येत आहेत. नेहमीच हसमुख चेहरा असतो त्यांचा, आणि ते येतात बॅटिंग करण्यासाठी. निशान दादा मुरकुटे असतील, त्यानंतर अतिकबाई सय्यद असतील, हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. भरपूर शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये भूमी 11 मांडा या टीमला. क्या बात आहे. आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरीश शेठ राऊत साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. टायटल सॉन्ग आहे या कासगाव चषकाचं. अजय गायकवाड यांनी गायलेलं हे गाणं, आणि त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. अजय गायकवाड पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय SBCC उमरोली, आणि त्यांना फाईट करतोय जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा. नवनाथ दादा राऊत देखील प्रचंड मेहनत घेत आहेत आणि पाहणी करतायत की कोणती कमी तर नाहीये ना या स्पर्धेमध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. हे षटक फार महत्वाचं असेल, कारण की 11 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. अक्षय येतोय गोलंदाजी मार्क वरती, आणि स्ट्राइक इनला फलंदाज अशोक डिंडा. रन मशीन मांड्याचा हा वंडर बॉय आहे. 11 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना
नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. एक बाद 20 ही धावसंख्या आहे भूमी 11 मांडा या टीमची. 10 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळता डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फेकी खराब होते आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण, लेझी अप्रोच आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये. SBCC उमरोली या टीमच्या माध्यमातून जो संघ खेळतोय सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड पुरस्कृत. नक्कीच वाकच्या स्पर्धेमध्ये श्री गणेश कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि राज भोईर यांनी विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. त्याबद्दल या स्पर्धेचे कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक किरण शेठ राऊत यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हा षटकार आलाय अशोक डिंडाच्या बॅट मधून. स्ट्राईक रोटेट झाली. अशोक डिंडाच्या बॅट मधून हा षटकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मी आधीच म्हटलंय रन मशीन आहे, वंडर बॉय आहे मांडा टीमचा. 8 चेंडू कंपल्सरी 18 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये मांडा संघाला. भूमी 11 मांडाने त्यांना फाईट करतोय. अजय गायकवाड पुरस्कृत SBCC उमरोली या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीयेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 30. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावांची गरज आहे. 16 धाव्या कंपल्सरी बनवावे लागतील. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे भूमी 11 मांडा या टीमने या सामन्यामध्ये. अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16 या मॅच मध्ये. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी आणि सन्मान चिन्ह आपण पाहतोय. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. खऱ्या अर्थाने ॲक्रेलिक या ट्रॉफीज आहेत. आदरणीय राजेंद्रजी खंबाळे साहेबांनी या ट्रॉफीज नक्कीच बनवलेले आहेत. कोणाला जर अशाच ट्रॉफीज हवे असतील तर आदरणीय राजेंद्र खंबाळे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच. तर सामना एकीकडे मांडा. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल किरण शेठ राऊत साहेब आपल्या या टीव्ही स्क्रीन वरती आज अनोख्या अंदाजामध्ये आहेत. एक वेगळ्या लुक मध्ये आहेत आणि ते देखील प्रमुख आयोजक. क्या बात आहे, क्या बात आहे. किरण शेठ राऊत साहेब आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि आज अंतिम रात्र आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 आणि 6 चेंडू बनवायचे धावा 16. डॅनी सर नक्कीच इन ऍक्शन मध्ये आहेत आणि डॅनी सरांच्याच नावाने हा संघ ओळखला जातो. खऱ्या अर्थाने SBCC उमरोली म्हटलं तर साहिल लोंगले सध्या ISPL मध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय आणि उमरोली गावाचं नाव संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी पोहोचवलेलं आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. रत्नदीप होते. त्याने नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील बॅटिंग करणाऱ्या
भूमी 11 मांडा या टीमला काटेकी टक्कर. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच रंगतीये. औचित्य आहे कासगाव चषकाचं. गोलंदाज भावेश या अंतिम षटकामध्ये 16 धावा डिफेंड करायच्या आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ग्लोरियस स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. स्वीपर कव्हर सीमा पार येतोय हा षटकार. आणि ग्लोरियस स्ट्रोक आपण पाहिला. 6 धावांसाठी षटकार. आणि आता मध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. भूमी 11 मांडा या टीमला जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे. यस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद नौशाद अन्सारी बॅक टू द पवेलियन. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. आणि स्ट्राइक इनला येतोय फलंदाज अशोक डिंडा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आज एकूण 11 सामने खेळवायचे आहेत आणि हा 3रा सामना सुरू आहे. यानंतर 8 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असणार आहे. जून अंदुरकी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. कारण की यानंतर विनर विनर असा सामना होणार आहे. त्यामुळे विनंती असेल जून अंदुरकी या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. अशोक डिंडा ऑन स्ट्राइक. यावीस फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण खराब फेकी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात या चेंडूवरती 2 धावांनी. महत्वाची गोष्ट मॅडिसर अशोक डिंडाकडे येते स्ट्राइक. रन मशीन वेल फिनिशर मांडाचा हा वंडर बॉय आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अशोक एडेची. अशोक डिंडा या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल पाहायला मिळत आहे. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये सुरू आहे. मांडा विपक्ष उमरोली. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. धावबाची संधी काय केलंय गोलंदाजाने हा देखील प्रश्न पडलाय उमरोली टीमच्या प्रेक्षकांना. जिथे रनआउटची संधी होती आणि ती संधी देखील गमावली आहे. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती असेल सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या सामन्यासाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून जो संघ या चेंडूवरती चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. फुल टॉस आणि MS धोनी स्टाईलने हा गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिलाय अशोक डिंडाने. भूमी 11 मांडा या टीमला अभिनंदन. जगन्नाना पाटील आणि अभिनंदन भूमी 11 मांडा टीमचं. आणि हार्ड लक
अजय गायकवाड पुरस्कृत SBCC उमरोली या टीमचं लाईनअप करायचं आहे, सेकंड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि मांड्याच्या वंडर बॉयने पुन्हा एकदा सिद्ध केलं की जोपर्यंत मी खेळपट्टीवरती असेन तोपर्यंत मांड्याचा विजय हा निश्चितच असेल. आणि शेवटच्या बॉलवरती षटकार मारून सामना जिंकून दिलेला आहे. नेहमीच हसमुख चेहरा असतो, मांडा संघ हरू द्या किंवा जिंकू द्या, त्याच्या चेहऱ्यावरती नक्कीच स्मित हास्य असतं आणि तो सामना जिंकून दिलेला आहे नक्कीच अशोक डिंडाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील अशोक एडे आहेत. अशोक या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि आपल्या व्यासपीठावरती संतोषजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते जे खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन